चेंज चेंज चेंज. सावकाश करा. चेंज. उजवा पाय पुढून स्विंग करून डाव्या पायाच्या पलीकडे त्याच्या जवळ उचल. पुढून स्विंग त्याच्या जवळ उचल. सिंपल. राईट लेफ्ट. सेम. राईट लेफ्ट. मी काय केलं, मी तुमच्या बरोबर केलं होतं, पण मी जेव्हा राईट म्हणत होते तेव्हा माझे हात नाकावर नव्हते, लेफ्ट म्हणत होते तेव्हा माझे हात नाकावर नव्हते. ओके. सो ही ऍक्टिव्हिटी घेण्यामागचा उद्देश काय आहे? आपल्या मेंदूला चालना कशी द्यावी, मेंदूला नवीन नवीन व्यायाम करून आपण एकाग्रता कशी वाढवावी याचे एक उत्तम मार्गदर्शन आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात सौ जान्हवी प्रभुदेसाई यांनी सर्वांना केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. मी ॲडव्होकेट रोहित एरंडे आपलं स्वागत करतो अभ्यास मंडळात. आणि यावेळेला विषय खूप जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे मी ईमेलमध्ये लिहिलं आहे की पुलं जसं म्हणायचे की ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतात इंग्रजीत, त्याला मराठीत मज्जासंस्था का म्हणतात ते कळत नाही. हे फक्त पुलंनाच सुचू शकतं. तर तसंच मज्जासंस्थेशी संबंधित म्हणजे आपण सगळे शारीरिक व्यायाम करतो, पण ज्याने अख्खा आपलं शरीर कंट्रोल होतं त्याच्याकरता ते गरजेचे व्यायाम आहेत. त्याच्याकरता आपल्याकडे प्रभुदेसाई मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्या ज्या साथीदार होत्या त्या आज काही कारणांनी येऊ शकल्या नाहीत, डॉक्टर जळकीकर मॅडम, पण आज सगळा जे सेशन आहे ते या कंडक्ट करणार आहेत. नमस्कार. फार वेळ न दवडता आपण आपल्या सेशनला सुरुवात करायची. हे सेशन सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करतो. हां, तर चालेल ना सगळ्यांना? छोटीशी बसूनच करायची आहे, खूप काही त्याच्यामध्ये कष्ट नाही आहेत. हां, फक्त मी म्हटलं ना की उजवा असा जेव्हा मी शब्द म्हणेन उजवा, तेव्हा तुम्ही तुमचं नाक उजव्या हाताने पकडायचं. जेव्हा मी म्हणेन डावा, तेव्हा तुम्ही तुमचं नाक डाव्या हाताने पकडायचं. आलं लक्षात? करूया एक छोटीशी, एक अगदी 2 मिनिटासाठी करूया. स्टार्ट. उजवा डावा, उजवा डावा, उजवा डावा, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, उजवा डावा, उजवा डावा, राईट. आलं लक्षात? मी म्हटलं होतं जेव्हा मी उजवा शब्द म्हणेन तेव्हा तुम्ही तुमचा उजवा हात नाकावर ठेवायचा. ओके. मी काय केलं, मी तुमच्या बरोबर केलं होतं, पण मी जेव्हा राईट म्हणत होते तेव्हा माझे हात नाकावर नव्हते, लेफ्ट म्हणत होते तेव्हा माझे हात नाकावर नव्हते. ओके. सो ही ऍक्टिव्हिटी घेण्यामागचा उद्देश काय आहे की आपलं पूर्ण लक्ष, म्हणजे हे सेशन जे आपल्याला ऐकायचंय ते पूर्ण अवेअरनेस ठेवून ऐकायचंय, म्हणून ही ऍक्टिव्हिटी. ओके. सो आता आपलं लक्ष पूर्ण इथं ठेवायचंय आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकून समजून घ्यायच्या. जास्तीत जास्त विषय सोपा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला वाटत होतं तुम्ही राईट म्हणा तेव्हा आमचं लक्ष हे टेस्ट करण्याकरताच राईट म्हणा. म्हणजे अवेअरनेस थोडा जास्त असा असणं, म्हणजे आपण युजली आपला अवेअरनेस कमी पडतो. ह्यानी आपण अगदी म्हणजे छोटीशी केवळ 1 तासापुरतीची ही ऍक्टिव्हिटी आहे. सो आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आजचं आपलं ओरिएंटेशन सेशन आहे. सो आमच्या प्रोग्रामचं नाव असतं नो युअर ब्रेन, आपल्या मेंदूबद्दलची माहिती. आणि आपण जो विषय म्हटला होता की हेल्दी, आवाज येतोय ना सगळ्यांना? हेल्दी एजिंग किंवा ग्रेसफुल एजिंग, याच्यामध्ये मेंदू आणि मेंदूची कार्य आणि त्याच्यासाठी केला जाणारा व्यायाम, ह्या गोष्टींची आपण एकत्र सांगड घालून आपलं एजिंग प्रोसेस आहे किंवा ब्रेनची एजिंग प्रोसेस आहे ती आपण कशी एन्जॉय करू शकतो, अशा दृष्टीने आपण या विषयाकडे बघणार आहोत. तर आपल्या विषयाची सुरुवातच म्हणजे न्यूरोयोगा हाच विषय आहे. सो न्यूरोयोगाची थोडक्यात डेफिनेशन बघूया. न्यूरोयोगा हा योगाचा शास्त्रीय प्रकार आहे जो आपल्या मेंदूला आणि मज्जासंस्थेला निरोगी आणि सतर्क ठेवण्यासाठी मदत करतो. सो योगाचा बेस आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हा न्यूरोयोगा हा प्रोग्राम ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी करून आपण मेंदूला स्टिम्युलेशन देतो, पण मेंदूचे जे जे भाग आहेत, जी जी कार्य आहेत, त्या कार्यांच्या दृष्टीने आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी थ्रू मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो. सो ही याची डेफिनेशन आहे.
मग मेंदूसाठी केल्या जाणारे हे जे व्यायाम प्रकार आहेत, तर ऍक्च्युअल आपला मेंदू काय कार्य करतो किंवा मेंदूचं काम काय आहे ते आपण थोडक्यात पहिल्यांदा समजून घेऊया. मेंदूची कार्य काय काय असतात याच्यामध्ये आपण शारीरिक हालचाल ही तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने स्पर्श, वेदना, वाचणं, लिहिणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दृष्टी हा एक भाग आहे. संतुलन आणि समन्वय अशा प्रकारच्या कार्य सुद्धा मेंदूकडून कंट्रोल केली जातात. भाषा शिकणं, ऐकणं, भावभावना याच्या व्यतिरिक्त म्हणजे विचार करणं, बोलणं, आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, भावभावना याच्या व्यतिरिक्त ज्या काही ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया आपल्या शरीरामध्ये घडत असतात ह्या सुद्धा पूर्णपणे मेंदूकडून कंट्रोल केल्या जातात. म्हणजे थोडक्यात मेंदूला खूप सारं काम करायचं असतं आपल्यासाठी. म्हणजे आपलं जे काही दैनंदिन रुटीन आहे त्याच्यामध्ये मेंदूचं काम भरपूर आहे. मग जर इतकं काम या मेंदूला आपल्याला करायला लागणार आहे आपल्यासाठी, तर त्या मेंदूची स्थिती किंवा त्या मेंदूची कंडिशन जी आहे ती हेल्दी असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या मेंदूला आपण काय म्हणू, वेल ऑक्सिजनेटेड किंवा वेल हायड्रेटेड किंवा स्ट्रेस फ्री ठेवणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी. कारण तो मेंदूच आपलं सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्याकडून कंट्रोल केल्या जातात. त्यामुळे त्याला स्ट्रेस फ्री ठेवणं, वेल ऑक्सिजनेटेड, वेल हायड्रेटेड ठेवणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शरीराचा. त्यामुळे त्याचं जतन आपण म्हणूया की त्याला प्रिझर्व केला गेला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मग ही काळजी घेण्यासाठी म्हणजे काळजी आपण घेतच असतो आपल्या दैनंदिन ह्याच्यामध्ये. आपण ज्या काही गोष्टी करत असतो त्या मेंदूच्या सूचनेनुसारच केल्या जात असतात. पण काय होतं की हळूहळू जसं आपलं वय वाढत जातं तसं मेंदूच्या क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे डायरेक्ट कमी होतात असं नाही, पण त्याची सुरुवात हळूहळू कमी होते. आणि मसलच्या बाबतीत सगळ्यांना माहीत असेल की यूज इट ऑर लूज इट असं म्हटलं जातं की तुम्ही मसलच्या बाबतीत हे आहे, हे तुम्ही जनरल कुठल्याही बाबतीत बघा. आपल्या घरासमोर उभी असलेली गाडी आहे, जर तिला काही महिने आपण चालवली नाही तर तिला स्टार्ट करताना प्रॉब्लेम येतो, बरोबर. सो यूज इट ऑर लूज इट हा फॉर्म्युला जो आहे तो मसलच्या बाबतीत जसा आहे तसाच तो मेंदूच्या बाबतीत म्हणजे मेंदूच्या पेशीच्या बाबतीत, त्या पेशीला सतर्क ठेवण्यासाठी, चालना देण्यासाठी आपली ऍक्टिव्हिटी असली पाहिजे, तर आपला मेंदू सक्षम राहायला मदत होते. मग या पुढची स्लाइड. मग या मेंदूचं आरोग्य जे आहे ते आपण कसं मेंटेन करू शकतो किंवा कसं आपण राखू शकतो, त्याच्यासाठी ना न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा एक मेंदूचाच गुण आहे. म्हणजे काय म्हणता येईल त्याला की मेंदूच्या पेशीची फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. तर त्याची डेफिनेशन बघूया आपण थोडक्यात की मेंदूचा असा गुण ज्यामुळे आपण कोणत्याही वयात नवीन गोष्टी शिकू शकतो किंवा जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने आत्मसात करू शकतो. आपण असं म्हणत असतो की लहानपणी आपण पोहायला शिकलेलो आहे ना ते जनरली विसरलं जात नाही, किंवा लहानपणी आपण सायकल चालवायला शिकलेलो आहे ते विसरलं जात नाही आपल्याकडून. ते का विसरलं जात नाही, जेव्हा आपण लहानपणी शिकतो तेव्हा जी कनेक्शन्स मेंदूमध्ये तयार झालेली असतात ती तिथे असतात, पण मधल्या काळात आपण त्याचा वापर नाही करत. म्हणजे सायकलीचं जर उदाहरण घेतलं तर लहानपणी सायकल शिकतो, सायकल चालवत आपण शाळेत जातो, अगदी शाळा पूर्ण होईपर्यंत सायकल असते आपली, आपण तिचा वापर करत असतो. त्याच्यानंतर मग टू व्हीलर शिकतो, मग कॉलेज आणि याच्यामध्ये टू व्हीलरचा वापर होतो, मग कार शिकतो, कारचा वापर सुरू होतो, आणि मग कुठेतरी 40-45 नंतर अरे हेल्दी बॉडीसाठी सायकलिंग करणं गरजेचं आहे म्हणून आपण परत त्या सायकलच्या दिशेने मागे जातो, आणि मग कुठला तरी ग्रुप असतो, मग त्या ग्रुपमध्ये आपण सायकल चालवायला सुरुवात करतो. इतक्या वर्षांनी जेव्हा सायकल हातात घेतो तेव्हा एक पहिले 2 दिवस आपल्याला असं वाटतं की जमेल का, मी चालवू शकेन का, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही सायकल चालवत एक 5 किलोमीटर जाऊ शकता. हे का होतं, कारण ती कनेक्शन्स असतात. त्याला जेव्हा तुम्ही परत चालना देता तेव्हा तुम्ही त्याचा वापर परत सुरू करू शकता. सो ह्या मेंदूच्या ही जी मेंदूची क्वालिटी आहे त्यालाच न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. मग या न्यूरोप्लास्टिसिटीमुळे आपण
कोणत्याही वयात, म्हणजे आजकाल आता खूपदा असं जाणवतं की रिटायरमेंट नंतर लोक वेगवेगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात करतात किंवा गीतेचा अभ्यास सुरू करतात, भगवद्गीता म्हणायला शिकतात, अनेक गोष्टी ह्या नंतर सुरू करतात. सो ते मेंदूची ती क्वालिटी आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की इट इज नेव्हर टू लेट टू शार्पन युअर ब्रेन, म्हणजे आपण कोणत्याही वयात मेंदूला चालना देऊ शकतो. असं पूर्वी असा समज होता की ठराविक वयापर्यंतच मेंदूची वाढ होते, त्याच्यानंतर मेंदूमध्ये बदल होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये काही नवीन शिकण्याची किंवा नवीन गोष्टी आत्मसात करण्याची कपॅसिटी नसते. पण आता हे जे काही संशोधन चालू आहे मेंदूच्या बाबतीत, त्याच्यामध्ये ह्या न्यूरोप्लास्टिसिटी हा कन्सेप्ट जेव्हा सायंटिस्टना कळला, तेव्हा त्याच्यावर अजून संशोधन झाल्यावर असं लक्षात आलं की मेंदूमधला हिप्पोकॅम्पस नावाचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये आपलं मेमरी सेंटर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नवीन पेशी तयार झाल्याचं सायंटिस्टच्या लक्षात आलं. जेव्हा हा शोध लागला तेव्हा अल्झायमर डिमेन्शिया सारख्या आजार असणाऱ्या पेशंट्सना मोठा दिलासा मिळाल्यासारखं झालं. कारण हे जे आजार आहेत, मेंदूचे जे काही आजार आहेत, त्याच्यामध्ये मेडिसिन हा एकच भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, क्युअर नाही आहे, त्याच्यामध्ये ती प्रोसेस तशीच होत राहते. त्यामुळे जेव्हा न्यूरोप्लास्टिसिटीचा शोध लागला आणि अशा पद्धतीची ही कन्सेप्ट सगळ्यांना कळली, तेव्हा त्याचा जो फायदा आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं. म्हणून आपण असं म्हणतो की याच्यामुळेच इट इज नेव्हर टू लेट टू शार्पन युअर ब्रेन. पुढची स्लाइड. मग ही न्यूरोप्लास्टिसिटी ही आपल्यासाठी का महत्वाची आहे, म्हणजे आपण आपलं जी काही एजिंग प्रोसेस आहे किंवा आपलं जे काही जीवन आहे याच्यामध्ये न्यूरोप्लास्टिसिटी महत्वाची का, किंवा कशा पद्धतीने तिचं मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्यामागे किंवा एजिंग प्रोसेस सुरू होताना न्यूरोप्लास्टिसिटीचा काय रोल असतो. तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की फॅमिली हिस्ट्री म्हणजे मेंदूचे जे काही आजार आहेत त्यातले काही आजार, म्हणजे अल्झायमर डिमेन्शिया, पार्किन्सन सारखे काही आजार आहेत, हे आनुवंशिक आहेत काही प्रमाणात. तर जेव्हा हे आनुवंशिक काही प्रमाणात असतात तेव्हा ती फ्लेक्झिबिलिटी जी आहे न्यूरॉनची ती कमी होण्याची सुरुवात जी आहे ती थोडीशी लवकरच्या वयात सुरू होऊ शकते. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री जिथे आहे तिथे थोडंसं मेंदूचं आरोग्य लवकर कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. वय हा दुसरा भाग आहे. वय म्हणजे पूर्वी हे जे काही मेंदूचे आजार होते ते उशिरा सुरू व्हायचे, म्हणजे वयाच्या 70-75 नंतर सुरू होत असत, पण आता तेच लवकरच्या वयात सुरू व्हायला लागले. जेव्हा हे आजार जाणवतात वयाच्या 70-75 नंतर, पण त्या आजाराची सुरुवात मेंदूमध्ये त्याच्या आधी 25 ते 30 वर्ष सुरू झालेली असते. त्याच्यामुळे आता हे जे वयाचा जो फॅक्टर आहे तो आता आपली बदललेली लाईफस्टाईल किंवा वाढलेली स्पर्धा, स्ट्रेस याच्यामुळे असं लक्षात आलंय की अर्ली डिमेन्शियाचं प्रमाण सुद्धा सध्या तरुण वर्गात वाढलेलं आहे. तिसरा जो भाग आहे जीवनशैली, याच्यामध्ये जीवनशैली आपण असं म्हणतो की आत्ताची सध्याची जी जीवनशैली आहे ती बैठी जीवनशैली आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कमी आहे, बदललेली आहे अशा अर्थी की आपलं पूर्ण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत पूर्वीपेक्षा, किंवा आपल्या कामाचं स्वरूप बदललंय. प्रत्येक वयाच्या टप्प्याला प्रत्येक माणसाला कुठे ना कुठेतरी थोडासा तरी ताण आहे, स्ट्रेस आहे. थोडा ताण असणं हे मेंदूसाठी चांगलं आहे, पण त्याचं जेव्हा प्रमाण वाढतं तेव्हा ते मेंदूसाठी धोकादायक असतं, कारण स्ट्रेसमुळे ऍक्च्युअल न्यूरॉन म्हणजे मेंदूची जी पेशी आहे तिला फिजिकल डॅमेज होतं, म्हणजे ती श्रिंक होते. त्यामुळे ही जी जीवनशैली आहे आत्ताची ही सुद्धा मेंदूचं आरोग्य कमी व्हायला कारणीभूत आहे. झोप हा फॅक्टर महत्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे माणसाची, पण जसं जसं वय वाढतं तसं तसं झोपेचं प्रमाणही कमी व्हायला सुरुवात होते. आणि झोप न झाल्यामुळे चिडचिड होणं किंवा काही गोष्टी लक्षात न राहणं अशा गोष्टी आपल्याला जाणवतात. पण याच्यापेक्षा अजून एक पुढचा महत्वाचा भाग असा आहे झोपेशी रिलेटेड की जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदूमध्ये फॉरगेटिंग न्यूरॉन्स असतात. म्हणजे काय, जे
माहिती पूर्ण दिवसभरात आपण मेंदूपर्यंत पोहोचवलेली असते, पण ज्या माहितीची गरज नाहीये ती माहिती काढून टाकण्याचं काम हे फॉरगेटिंग न्यूरॉन्स करत असतात. मग जर आपली, आणि हे काम झोपेमध्ये होतं, जर आपली झोप कमी झाली किंवा झोप झाली नाही तर हे काम होणारच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की माहिती मिळालेली पण आहे आणि नको असलेली माहिती पण तिथेच आहे, तर काय होईल अवस्था. साधं एक्झाम्पल, कपाट आहे माझ्याकडे, भरलेलं आहे, मी अजून सामान आणलंय पण त्याच्यात ठेवायला जागा नाहीये, तर मी काय करणार आहे, कोंबणार आहे. मग क्लॅरिटी असेल का, कपडा शोधायला सापडायला वेळ लागतो ना आपल्याला, कारण तिथे जागा नाही. सो हे मी एक जनरल ते विषय तो समजण्यासाठी म्हणून एक सिंपल उदाहरण सांगितलं की जेव्हा हे फॉरगेटिंग न्यूरॉन्स आणि म्हणजे नको असलेली माहिती आणि आवश्यक असलेली माहिती असं दोन्ही जेव्हा असेल तेव्हा मेंदूचं आरोग्य अजून कमी व्हायला त्याच्यामुळे म्हणजे ते झोप हे एक कारण आहे. इतरांशी संबंध किंवा संवाद, म्हणजे आजकाल पूर्वी असं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती जिथे घरामध्ये माणसं भरपूर होती. आता घरात माणसं भरपूर असताना संवाद तर होत असतोच, पण ऑब्झर्वेशनही त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या याच्यामध्ये जास्त असतं. समोरचा माणूस बोलतोय कसा, वागतोय कसा, तो कसा निर्णय घेतोय, त्याच्या मागचा त्याचा विचार काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपला अभ्यास चालू असतो आणि त्यामधून आपण मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो. आजकाल या गोष्टी थोड्याशा कमी झालेल्या आहेत आणि आपण म्हणजे एकतर कुटुंब पद्धती बदललेली आहे, दुसरं म्हणजे फोन, मोबाईल ह्यासारख्या गोष्टी आल्यामुळे समोरासमोर बोलणं तर दूर, फोन करून बोलणंही आजकाल होत नाही. आपण मेसेज थ्रू आपला कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामुळेही म्हणजे बोलणं कमी झालं. ह्या गोष्टींमुळे संवाद कमी होणं, नुसतं संवाद म्हणजे बोलणं अशा अर्थी नाही, तर ते ऐकणं, त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर प्रतिसाद देणं, या सगळ्या गोष्टींचं स्टिम्युलेशन. मी बोलताना मला तुमचे चेहरे दिसत आहेत, तुम्हाला माझा चेहरा दिसतोय, सो हे ऑब्झर्वेशनही चालू असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण जे स्टिम्युलेशन पूर्वी मिळत होतं ते आता कमी झालंय. आता त्याच्यामध्ये असं नाहीये की आता आपण जसे ग्रुप करून भेटतो, वेगवेगळ्या कारणांसाठी भेटलो जातं, ह्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण अजून कुठेतरी वाढायला हवंय. पूर्वी आपण 24 तास माणसांमध्ये असत होतो, आता आपला माणसांमध्ये असण्याचा वेळ थोडा कमी झालेला आहे. सो ते एक कारण मेंदूचं आरोग्य कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. सोशल मीडिया, आजकाल आपण प्रत्येक वेळेला मोबाईल, लॅपटॉप याच्या समोर असतो. याच्यामुळे काय होतं की आपलं डिस्ट्रॅक्शन वाढतं. एका गोष्टीवर फोकस करण्याची जी आपली कपॅसिटी असते ती कमी होते आणि मग डिस्ट्रॅक्शन वाढलं की त्याचा परिणाम परत ताणाशी संबंध येतो. मला जमतच नाहीये, मी नाहीच करू शकते वगैरे, हे जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात हे सुद्धा एक प्रकारची निगेटिव्ह न्यूरोप्लास्टिसिटी असते. त्यामुळे याचाही परिणाम आपल्या मेंदूच्या आरोग्याशी होत असतो. आणि बोटांचा वापर, इथे आपण बोटांचा वापर म्हटलाय, पण आपण छंद या अँगलनी त्याच्याकडे बघणार आहोत. की परत मी एक पूर्वीचंच उदाहरण देईन. पूर्वीच्या घरांमध्ये भरपूर हाताने केली जाणारी कामं असायची, जसं की धान्य निवडणं असेल, पाखडणं असेल, वाळत घालणं असेल, हा एक भाग आहे. त्याच्या बरोबरीने पण लोकरीचं विणकाम, शिवणकाम, या सगळ्या गोष्टी बोटांच्या ह्यानी केल्या जायच्या. जेव्हा आपण हे करतो तेव्हा बोटांमधून आपण मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो. त्याचं कारण असं आहे, मेंदूमध्ये ना आपल्या प्रत्येक अवयवासाठी एक जागा ठरलेली आहे. सो हाताच्या आणि पायांच्या बोटांसाठी असलेली जी जागा आहे ती जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा बोटांना स्टिम्युलेशन देतो तेव्हा मेंदूला स्टिम्युलेशन मेंदूच्या प्रत्येक सेलला देत असतो. आणि हे जेव्हा म्हणजे विणकाम, भरतकाम अशा प्रकारच्या जेव्हा ऍक्टिव्हिटीज केल्या जात होत्या तेव्हा त्याचं समोरच्याकडून कौतुकही केलं जायचं आणि आपल्यालाही आपण एक काहीतरी नवीन केलं ह्याचा आनंद होता. जेव्हा आपल्याला कौतुक केलं जातं आपल्या गोष्टीचं तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन आणि सिरोटोनिन नावाचे हॉर्मोन्स रिलीज होतात, जे हॅपी हॉर्मोन्स असतात. म्हणून आपल्याला कौतुक केल्यावर बरं वाटणं किंवा या ज्या गोष्टी आहेत आणि समाधानही आहे. त्यामुळे इथे बोटांचा वापर म्हणजे मशीनचा वापर आजकाल वाढलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आधी सुरुवातीला टीव्ही आला तेव्हा टीव्ही जवळ जाऊन आपण चॅनल चेंज करत होतो, मग रिमोट आले, आता तर स्मार्ट टीव्हीच आलेत, आता तर अलेक्सा आणि ह्या सगळ्या गोष्टीच आहेत की जिथे
आपले कष्ट आपण कमी प्रमाणात, जेवढे कमीत कमी करता येतील तेवढे आपण करतोय. आणि ही गोष्ट आहे, जी प्रगती झालेली आहे ती आहे, पण त्याच्या बरोबरीने आपण अजून कसे ऍक्टिव्ह राहू शकतो याचाही विचार तितक्याच प्रमाणात होणं गरजेचं आहे. सो बोटांचा वापर म्हणजे वेगवेगळे छंद जोपासणं अशा अर्थी आपण इथे बघायचं. आता मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्याची कारणं ही सगळी आहेत. तसंच मेंदूचं आरोग्य राखता येणं पण तितक्याच पद्धतीने, सोप्या पद्धतीने शक्य आहे. ते आपण कसं राखू शकतो? म्हणून फक्त मेंदूचं आरोग्य राखण्यामध्ये आपला महत्वाचा भाग आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर, बिकॉज ॲज ऑफ नाऊ देर इज नो क्युअर फॉर एनी डिसीज रिलेटेड टू ब्रेन. डिजनरेटिव्ह डिसीज जे आहेत त्याच्यामध्ये आजाराला त्या क्युअर नाही, पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून आपण त्याचा डिजनरेशनचा पिरियड प्रोलॉंग करू शकतो. म्हणून असं म्हणतात, फोकस ऑन युअर ब्रेन अँड एव्हरीथिंग एल्स विल फॉलो. आता आपण पुढचा भाग बघूया की मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी आपण काय करू शकतो, सुधारण्यासाठी काय करू शकतो. रुटीन मध्ये बदल. आपल्याला रोज एकाच प्रकारचं जेवण, एकच कोबीची भाजी, पोळी, कोशिंबीर, आमटी, भात, हेच सकाळी, हेच रात्री, हेच उद्या असं आवडतं का खायला? आपल्याला बदल हवा असतो. आणि छान वाटतं जेव्हा आपण बदल करून जेवतो, किंवा सॅटर्डे संडे काहीतरी अजून एक वेगळी डिश करतो, कधीतरी गोड करतो. तर हे जसे बदल आपल्याला आवडतात तसं मेंदूच्या बाबतीतही आहे. रुटीन मध्ये जेव्हा बदल होतो ना, जेव्हा रुटीन ऍक्टिव्हिटी आपण करतो ती आपण मेकॅनिकली केली जाते, त्याच्यामध्ये मेंदूची इन्व्हॉल्वमेंट कमी असते. त्याच्यामुळे आपण ते रुटीन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये थोडासा बदल हा मेंदूसाठी मोठा बदल असतो. म्हणजे जर तुम्ही रोज सकाळी चालायला जाताय, तुमचं ठरलेलं आहे की मी 5 किलोमीटर चालून येणार आहे, तर जाताना एका रस्त्याने जा, येताना दुसऱ्या रस्त्याने या. कदाचित आठवड्याभरात एखादा पूर्ण 5 किलोमीटरचा वेच बदला, म्हणजे नेहमीच्या रस्त्याऐवजी एखादी टेकडी चढून या. असे छोटे छोटे बदल आहेत जे आपण केले तर त्या छोट्या बदलांमधून आपण मेंदूला स्टिम्युलेशन देत असतो आणि मेंदूचं आरोग्य त्याच्यातून सुधारू शकतो. नवीन गोष्टी शिकणं, भाषा नवीन शिकू शकतो कोणत्याही वयात. आपण मगाशी बघितलं की वयाचं बंधन नाहीये शिकण्यासाठी, कारण आपल्या मेंदूकडे ती क्वालिटी आहे. मग अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता. भाषा असेल, वाद्य असेल, खेळ असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. आता शिकण्यामुळे काय होतं, एक गोष्ट जेव्हा शिकायची आपण ठरवतो तेव्हा ती गोष्ट काय आहे, तिचा अभ्यास. मग मला कधी जमेल, माझा वेळ कुठला असेल, कुठल्या वेळात मी हे करू शकते, म्हणजे माझ्या वेळेचं नियोजन. त्याच्यानंतर मला ते समजेल का, मग मी समजल्यावर मी ते आत्मसात करून मी त्याचा वापर कसा करेन. इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एक गोष्ट शिकायची ठरवतो, एक भाषा शिकायची ठरवल्यावर इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा मेंदूला तेवढ्या प्रमाणात आपण स्टिम्युलेशन देत असतो. आणि कधी बघा, शिकण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जास्त ऍक्टिव्ह असता, त्यामुळे शिकणं हे मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे अगदी खूपदा असं आहे की वयाच्या 75-80 नंतरही कित्येक लोकांनी पियानो शिकलेले आहेत, त्याचे परफॉर्मन्स केलेले आहेत. इवन यू कॅन हील युअर लाईफ नावाचं पुस्तक आहे डॉक्टर लुईस एल हे, जे तुमच्या वाचनात आलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी 70 नंतर डान्स शिकला, त्यांची इच्छा होती आणि डान्स शिकल्या त्याच्यानंतर. सो ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे काहीतरी एक नवीन शिकलं गेलं पाहिजे म्हणजे आपण मेंदूला चालना देत असतो. विविध व्यायाम प्रकार, वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेत. कोणी योगासनं करत असेल, कोणी जिममध्ये जात असेल, कोणी स्विमिंग करत असेल, कोणी खेळ खेळत असेल. त्यामध्ये सातत्य अतिशय महत्वाचं आहे. त्याचं चॅलेंज वाढवणं हा दुसरा भाग आहे. परत रुटीन, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की एकाच प्रकारचा व्यायाम केला की त्याची सवय मेंदूला होते आणि त्या व्यायामाचे शारीरिक फायदे जरी मिळाले तरी मेंदूच्या दृष्टीने त्याचे फायदे कमी होतात. गणिती आणि शाब्दिक कोडी वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे आजकाल तर सगळ्यांना माहीत असेल सुडोकू सोडवतात, शब्दकोडी असतात. व्हॉट्सअपलाही आजकाल वेगवेगळ्या प्रकारची कोडी येत असतात आणि आपण सोडवत असतो. त्याच्या मागचं उद्देश ते आहे की लॉजिकल रिझनिंगवाली जेव्हा पझल्स असतात किंवा जे आपण गणिती कोडी म्हणतो त्याच्यामध्ये सोल्युशनच्या अँगलनी आपला विचार होतो आणि असा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मेंदूला आपण स्टिम्युलेशन देत असतो. म्हणून या शाब्दिक कोडी किंवा गणिती कोड्यांचाही महत्त्वाचा भाग आहे मेंदूच्या आरोग्यामध्ये.
संस्कृत उच्चारण हे अजून एक महत्त्वाचं आहे, जे आधीच्या काळी घराघरांमध्ये रोजच्या रोज संस्कृतचं उच्चारण होत होतं, अजूनही काही ठिकाणी होतंय, पण काही ठिकाणी ते कमी झालेलं आहे. संस्कृत उच्चारणामुळे संस्कृत इफेक्ट्स नावाचं एक आर्टिकल आहे, गुगलवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. पेशीची जाडी, मेंदूच्या पेशीची जाडी वाढायला, म्हणजे मेंदूची पेशी अजून स्ट्रॉंग व्हायला, स्ट्रेंथन व्हायला मदत होते. म्हणून रोजच्या आपल्या याच्यामध्ये संस्कृत उच्चारण असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी करू शकतो. मग या सगळ्या गोष्टी आम्ही न्यूरोयोगामध्ये कशा घेतो? पुढची स्लाइड. न्यूरोयोगामध्ये या सगळ्याचा विचार केलेला आहे, मेंदूची कार्य आणि कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी केल्यावर कसं स्टिम्युलेशन आपण देऊ शकतो. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आम्ही न्यूरोयोगामध्ये शिकवतो. बॅलन्सिंग प्रॅक्टिस, याचा फायदा होतो म्हणजे एकाग्रता वाढायला मदत होते आणि तुमचं संतुलन राखायला मदत होते. बॅलन्सिंग प्रॅक्टिसमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चालण्याचे व्यायाम घेतो. आज एक इथे मी छोटा वेगळा चालण्याचा प्रकार मी करून दाखवेन तुम्हाला. आणखीन बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस असतात की ज्याचा उपयोग आपला बॅलन्स इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजे स्नायू आणि नसा यातला समन्वय, ही पण एक छोटी ऍक्टिव्हिटी आपण इथे करून बघणार आहोत आता. तर त्यात आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की शरीराची उजवी बाजू मेंदूचा डावा भाग कंट्रोल करते आणि शरीराची डावी मेंदूचा उजवा भाग कंट्रोल करते. त्याच्यामुळे जेव्हा मी उजवा हात आणि डावा पाय असं एका वेळेला वर करायला सांगेन किंवा आपण जेव्हा अशी हालचाल करतो तेव्हा मेंदूच्या दोन्ही भागांमधला समन्वय साधायला मदत होते. म्हणून कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस हा न्यूरोयोगाचा एक भाग आहे. दोन्ही हातांच्या हालचाली, याच्यामध्ये टाळ्यांची प्रॅक्टिस असते, बोटांची प्रॅक्टिस असते, काही वेगवेगळ्या प्रकारच्या रायटिंग ऍक्टिव्हिटीज आपण घेतो अशा, किंवा ड्रॉइंग असतं, स्क्रिबलिंग असतं, काही प्रॉपर्टीज म्हणजे बॉल सारखा बॉल असेल, वेगवेगळ्या प्रकारची पेन्स असतील, असं वापरून आपण याच्या हालचाली घेत असतो. मगाशी मी म्हटलं तसं बोटांसाठी जास्त प्रमाणात जागा असल्यामुळे बोटांच्या ऍक्टिव्हिटीना फार महत्त्व आहे. याचा उपयोग म्हणजे टाळ्यांमुळे मूड सुधारायला मदत होते. म्हणजे जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण टाळ्या वाजवतो, कोणाचं तरी कौतुक करायचं असतं तेव्हा टाळ्या वाजवतो. सो तो आपला मूड जो आहे तो सुधारायला टाळ्यांमुळे मदत होते आणि क्रिएटिव्हिटी वाढायलाही त्याचा उपयोग होतो. सूर्यनमस्कार हा एक भाग आहे. सूर्यनमस्कार सर्वांगीण व्यायाम प्रकार आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण ठराविक वयानंतर फिजिकल लिमिटेशन्समुळे आपण जे ट्रॅडिशनल सूर्यनमस्कार आहेत ते नाही परफॉर्म करू शकत. अशा केसमध्ये न्यूरोयोगामध्ये आम्ही खुर्चीवर बसून, जमिनीवर म्हणजे मॅटवर बसून किंवा पाठीवर झोपून अशा प्रकारचे सूर्यनमस्कार आम्ही याच्यामध्ये घेतो. त्याच्या फायद्याचं प्रमाण कदाचित कमी असेल, पण त्या एक 7 ते 8 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी एका वेळेला त्याच्यामध्ये आम्ही करून घेतो. न्यूरो आसन, एक आसन मी करून दाखवणारे. आसनाचा जो मूळ ट्रॅडिशनल योगाचा भाग आहे तो याच्यामध्ये असतोच. याच्या व्यतिरिक्त याला आम्ही न्यूरो टच देतो. न्यूरो टच म्हणजे काय ते आज आत्ता आसन केल्यावर कळेल. त्याचा फायदा असा होतो, आसनांचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणारच असतात, पण तुमचा अलर्टनेस वाढायला त्याच्यामुळे मदत होते, तुमची सतर्कता वाढायला मदत होते. आणि परत हा जो न्यूरो टच आहे तो हाताच्या किंवा पायाच्या बोटांनी दिलेला असतो. त्यामुळे एक्स्ट्रीमिटीजचा वापर करून आपण अजून मेंदूचं आरोग्य सुधारायला त्याच्यातून मदत होते. फन योगा, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोडी ऑब्झर्वेशन रिलेटेड असतील, भाषेशी संबंधित असतील, गणिती असतील, याचा म्हणजे अशा प्रकारच्या कोड्यांचा एक पार्ट आम्ही न्यूरोयोगामध्ये घेतो. याच्या व्यतिरिक्त फेस योगा सारखे व्यायाम पण आपण घेतो की जे चेहऱ्याच्या मसल्सना महत्त्वाचे आहे किंवा चेहऱ्याच्या भागात असलेली जी ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळ्यांचे व्यायाम होतात, कानाचे व्यायाम होतात, अशा प्रकारचे व्यायाम प्रकार या फन योगामध्ये आपण घेतो. आणि त्याचा फायदा मी म्हटलं तसं कोड्यांचा जो फायदा मगाशी सांगितला, एक तर स्मृती हे आहे, तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडवणे, या अँगलनी त्याचा फायदाही होतो. संस्कृत उच्चारण, भाषा केंद्राला त्याच्यामुळे स्टिम्युलेशन मिळतं आणि स्मृतीमध्ये सुधारणा व्हायलाही मदत होते. आम्ही संस्कृत उच्चारण जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे श्लोक म्हणजे शंकराचार्यांची काही स्तोत्र, याचा धार्मिक संबंध फार कमी असतो. त्याचा मेंदूला होणारा फायदा या अँगलनी हे श्लोक किंवा हे स्तोत्र किंवा गीता श्लोक आम्ही म्हणून घेत असतो. एसिमेट्रिकल मुवमेंट, ज्याच्यामध्ये तुमची सतर्कता, संतुलन, दोन्ही अर्धगोलांमधला समन्वय, या गोष्टी वाढायला मदत होते. एसिमेट्रिकल मुवमेंटमध्ये पण आज आपण एक फिंगर ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तेव्हा त्याचं
कशा प्रकारची ॲक्टिव्हिटी असेल हे तुम्हाला कळेलच. प्राणायाम जो योगाचा बेस आहे, मेंदूला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी प्राणायामासारखा महत्त्वाचा भाग न्यूरोयोगाचा एक भाग आहे. कारण मेंदूला आपण जेवढा काही ऑक्सिजन घेतो त्यातला 20% ऑक्सिजन हा फक्त मेंदूसाठी वापरत असतो. त्याच्यामुळे प्राणायामाचं महत्त्व जास्त आहे. न्यूरो ध्यान हे एक वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन आपण घेतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन्स आम्ही घेतो, पण न्यूरो ध्यान हा विशिष्ट असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये 5ही सेन्सेसचा वापर आपण मेडिटेशनमध्ये करतो. त्याच्यामुळे त्या सेन्सेसची मेंदूमधली जी काही सेंटर्स आहेत त्यांना स्टिम्युलेशन देतो आपण. हे ऑटोमॅटिक मेमरी थ्रू होणारं आहे. म्हणजे आता मी जर तुम्हाला आत्ता म्हटलं की एक समोर तुमच्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर कापलेलं लिंबू आणा, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा किती काही म्हटलं तरी थोड्या प्रमाणात आपल्या जिभेवर लाळेची निर्मिती होते. सो आत्ता माझ्या समोर नाहीये पण ही ऍक्शन होते. हे कशामुळे होतं? कारण मेमरीमध्ये आहे माझ्या की लिंबू हे अशा पद्धतीचं आहे किंवा लिंबाची फोड मी जिभेवर ठेवली तर कसं होईल. सो अशा पद्धतीने हे मेमरी थ्रू आपण 5ही सेन्सेसना स्टिम्युलेशन देऊन न्यूरो ध्यानाचा एक प्रकार याच्यामध्ये आपण घेतो. सो साधारण न्यूरो योगा मेंदूचं आरोग्य कशामुळे कमी होतं आणि मेंदूचं आरोग्य कशामुळे राखलं जाऊ शकतं अशा प्रकारचा हा न्यूरो योगाचा एक प्रोग्राम आहे. मी मगाशी म्हटलं तसं पूर्ण ॲक्टिव्हिटी बेस्ड आपला न्यूरो योगाचा क्लास असतो. याच्या पुढचा भाग नेक्स्ट स्लाइड. मग न्यूरो योगा हे स्मार्ट टेक्निक आहे असं आम्ही का म्हणतोय? ग्रेसफुल एजिंगचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एजिंग प्रोसेस होते म्हणजे काय होतं की एजिंग होतं म्हणजे काय तर हळूहळू म्हणजे ब्रेनचा मॅच्युरिटी झाली. साधारण वयाच्या 30व्या वर्षापर्यंत ब्रेन मॅच्युअर झाला की त्याच्यामध्ये प्लॅटून असतो. लगेच त्याचं डिक्लाइन म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू त्याच्या क्षमतांमध्ये कमी व्हायला घसरण व्हायला सुरुवात होते. मग अशा केसमध्ये आपल्याला काय जाणवतं की माझं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, माझा स्पीड कमी झाल्याचं मला जाणवतं किंवा खूपदा असं होत असेल बऱ्याच जणांचं, स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत असं जाणवतं की फ्रीज पाशी जातात आणि लक्षात राहत नाही मला फ्रीजमधून काय काढायचं आहे. मग आपण घाबरतो की बापरे मी विसरले म्हणजे मला काही अल्झायमर डिमेन्शियाचं हे लक्षण नाही आहे ना. सो तसं नसतं ते. तो प्रोसेसिंग स्पीड जो आहे तो कमी झालेला असतो. आपण हा स्पीड कमी होतो म्हणजे आपलं डिस्ट्रॅक्शन वाढायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी घडायला सुरुवात होते. पण हे आपलं लक्षण आहे की हळूहळू काय म्हणू आपण मेंदूची पेशी जी आहे ती वृद्धत्वाच्या दिशेने चाललेली आहे. पण मगाशी म्हटलं तसं न्यूरोप्लास्टिसिटीमुळे आपण तिला ऍक्टिव्ह ठेवू शकतो. सो तिला त्या पद्धतीने चालना दिल्यावरती ती ऍक्टिव्ह राहू शकते. सो जेव्हा एजिंग प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, स्पीड कमी होणं, चिडचिडेपणा वाढणं, लक्षात छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं, हे आपल्याला दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या गोष्टी आहेत. हे दिसणारे सिम्पटम्स आहेत असं म्हणू शकतो. पुढे 60-70 नंतर जो काही टोटल व्हॉल्यूम आहे त्याची म्हणजे तो कमी होणं वगैरे ह्या गोष्टी स्ट्रक्चरल लेवलला होत असतात. पण आपल्याला दिसतात त्या ह्या गोष्टी असतात. मग ह्याच गोष्टी आहेत त्या न्यूरो योगामुळे आपण कुठेतरी त्याला ती जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करू शकतो. ती कशी एन्जॉय करू शकतो म्हणून आम्ही त्याला स्मार्ट टेक्निक म्हटलंय. सेन्सरी अवेअरनेस न्यूरो योगाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सेन्सरी अवेअरनेस वाढवणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केलेल्या असतात. म्हणजे जसं मी म्हटलं की न्यूरो ध्यान याच्यामध्ये सेन्सेस थ्रू आपण स्टिम्युलेशन देण्याचा प्रयत्न करत असतो मेडिटेशनमध्ये. सो तशा पद्धतीने सेन्सरी अवेअरनेस वाढवणाऱ्या गोष्टी न्यूरो योगामध्ये घेतल्या जातात. माइंडफुलनेस या क्षणामध्ये मगाशी जशी मी म्हटलं की आपलं लक्ष पूर्ण या क्षणामध्ये ठेवायचं, तर या क्षणामध्ये राहून मी कशी कृती करू शकते. मग फक्त न्यूरो योगाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत असं नाही, तर माझं जेवण सुद्धा मी या क्षणामध्ये राहून कसं करू शकते. मी कुठला घास कसा उचलून कसा जिभेपर्यंत पोचवून मी त्याची कशी चव एन्जॉय करू शकते, ही झाली माइंडफुल ऍक्टिव्हिटी. मग कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना आपण माइंडफुल कसं असलं पाहिजे हे जे टेक्निक आहे हे न्यूरो योगामधून तुम्हाला मिळू शकतं. ऍक्टिव्हिटी आहे, ए फॉर ऍक्टिव्हिटी. न्यूरो योगा ही ऍक्टिव्हिटी आहे पण फिजिकल आणि मेंटल लेवलची दोन्ही प्रकारची आहे.
कारण प्राणायाम आणि मेडिटेशन हा भाग मेंटल लेवलचा आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी मी म्हटलं तसं वेगवेगळे चालण्याचे प्रकार वगैरे आपण घेतो. याच्या व्यतिरिक्त ओंकाराची साधना आपण करतो, ओंकार चॅन्टिंग असतं आणि आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणतो सुरुवातीला, जे आपल्या मेंदूला सूचना म्हणजे पॉझिटिव्ह सूचना दिली जाते आपल्याकडून आपल्या मेंदूला. सो त्याचाही एक वेगळा परिणाम आपल्याला मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. रुटीन चेंज मगाशी म्हटलं तसं अगदी छोटा बदल केलेला असेल पण तो मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असतो. आणि टाइमलेस न्यूरोयोगा ही ॲक्टिव्हिटी टाइमलेस अशासाठी आपण म्हणतोय की त्याला वेळेचं बंधन नाहीये, वयाचं बंधन नाहीये. म्हणजे तुम्ही कोणत्याही वयात ही ॲक्टिव्हिटी सुरू करू शकता. तुम्ही ज्या वयात ॲक्टिव्हिटी सुरू कराल तिथून पुढे तुमच्या ब्रेनमध्ये म्हणजे ब्रेन सेलमध्ये त्याला ॲक्टिव्हेशन मिळून सुधारणा व्हायला सुरुवात होईल किंवा त्याची जी डिजनरेशनची प्रोसेस आहे ती स्लो व्हायला सुरुवात होईल. एजिंग प्रोसेस सगळ्यांमध्ये आहे, कोणालाही चुकलेली नाही आहे, पण तीच एजिंग प्रोसेस आपण या टेक्निकनी अजून जास्त काय म्हणू त्याला आपण अजून जास्त एन्जॉय करू शकू. अशा पद्धतीने एन्जॉय अशासाठी मी म्हणते की छोटंसं विसरायला जरी झालं तरी आपल्याला ताण येतो, स्ट्रेस येतो, आपण घाबरतो. ह्या सगळ्या ज्या होतात कृती ना त्या पण आपण मेंदूपर्यंत पोहोचवत असतो ना, मेंदूला त्याच्यामधून पण सूचना मिळत असते की मी घाबरली, त्या पेशीवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त अलर्ट ॲक्टिव्ह राहाल तेवढी ती प्रोसेस स्लो होईल किंवा ती प्रोसेस तुम्ही एन्जॉय कराल म्हणजे त्याचा ताण कमी येईल तुमच्यावर. म्हणून न्यूरोयोगा हे स्मार्ट टेक्निक आहे ग्रेसफुल एजिंगसाठी. आता योगसवी वेलनेस ही आमची फॉर्म आहे. ॲट योगसवी वेलनेस वी बिलीव्ह दॅट बिंग हेल्दी इज नॉट ओनली अ फिजिकल फिनॉमिनन बट ऑल्सो इन्क्लूड्स मेंटल, इमोशनल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग. Our motto is to provide healthy life to each and everyone. Yogasavi will guide you through this amazing journey of achieving health, happiness and harmony. Next. योगसवी असं काय म्हणतात? योगसवी योग म्हणजे सवी याचा अर्थ सूर्य किंवा तेज अशा अर्थ. सविता. हां अशा अर्थी ते घेतले. आता योगसवीतर्फे घेतले जाणारे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये नो युअर ब्रेन म्हणजे हा जो ओरिएंटेशन प्रोग्राम आहे तो प्रोग्राम, न्यू लर्निंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये आम्ही वर्कशॉप घेतो, जे 12 सेशनचं वर्कशॉप असतं. आत्तापर्यंत आम्ही 5 ते 6 वर्कशॉप्स घेतलेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी टेक्निक्स कळतात आणि ती टेक्निक्स कळल्यावर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ती टेक्निक्स वापरून न्यूरोयोगा चालू ठेवू शकता. रेग्युलर लर्निंग प्रोग्राम जो रेग्युलर क्लास आहे, आठवड्यातून 2 दिवस सध्या एक सकाळची बॅच एक संध्याकाळची बॅच चालू आहे. नर्चर युअर माइंड हे मेडिटेशनचं वर्कशॉप आम्ही घेतो. 5 दिवसाचं वर्कशॉप असतं हे, ज्याच्यामध्ये मेडिटेशनची वेगवेगळी टेक्निक्स आम्ही सांगतो. तुम्ही मेडिटेशन सुद्धा आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्या वेळेप्रमाणे कसं करू शकतो हे टेक्निक तुम्हाला कळतं. त्याच्यातून तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करून पुढे जाऊ शकता. स्पेशल प्रोग्राम फॉर पेशंट्स डिझाईन ॲज पर इंडिव्हिज्युअल नीड ऑफ द पेशंट्स. पार्किन्सन्स, अल्झायमर, डिमेन्शिया, एस्पेशली पार्किन्सन्ससाठी आत्तापर्यंत आम्ही साधारण 8 ते 10 पेशंट्सना थेरपी दिलेली आहे. अजूनही 2 पेशंट्स आमचे चालू आहेत. बाकीच्या पेशंट्समध्ये अन्य फिजिकल कंडिशनमुळे त्यांना ही थेरपी थांबवावी लागली काही काळानंतर. पण आमच्या सलग 1-2.5 ते 3 वर्ष साधारण ट्रीटमेंट घेणाऱ्या एक काकू आहेत ज्यांना पार्किन्सन्स होता आणि ह्या थेरपीमुळे त्या आता आम्हाला 6 महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अहो मॅडम मला डाव्या हाताने कॅरम खेळता यायला लागला. डाव्या हाताने सोंगटी मारणं थोडंसं कठीण होतं, ते जमायला लागलं आणि डाव्या हातात त्या काकूंना चहा खूप आवडतो. डाव्या हाताने कप घेऊन चहा पिऊ शकल्या. सो डाव्या हातात कप पकडणं म्हणजे ती ग्रीप, त्याची स्ट्रेंथ आणि तो कप तोंडापर्यंत नेऊन परत न सांडता खाली आणणं हा जो अंदाज आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना फरक जाणवला आणि त्यांच्या घरच्यांनी तो फरक आमच्यापर्यंत पोहोचवला. सो याचा फायदा म्हणजे पार्किन्सन्समध्ये जी काही मेंदूची कंडिशन झालेली आहे त्या कंडिशनमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्यामुळे त्याला स्टिम्युलेशन मिळू शकतंय, जो ऑलरेडी आजारी सेल आहे त्याला. सो आपण तर अजूनही फक्त एजिंग प्रोसेसमध्येच आहोत. सो आपण कुठल्याही वेळेला कधीही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या तर नक्की आपलं एजिंग जे आहे ते हेल्दी व्हायला मदत होईल. डॉक्टर सरिता जळकीकर माझी पार्टनर आहे जी ठाण्याला असते. होमिओपॅथी कन्सल्टंट, योग शिक्षक, योग थेरपिस्ट आणि न्यूरो योगा टीचर.
आणि मी न्यूरोयोगा शिक्षक, फिटनेस एक्सपर्ट. आमच्या दोघींचेही फोन नंबर आणि योगसवी वेलनेस ही आमची फर्म. आता साधारण तुम्हाला विषय लक्षात आला असेल की मेंदूला स्टिम्युलेशन देणं कसं गरजेचं किंवा किती आवश्यक आहे. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण ॲक्टिव्हिटीमधून बघणार आहोत. तर सगळ्यांना काही ॲक्टिव्हिटीज फक्त मी करून दाखवते आणि काही ॲक्टिव्हिटीज खुर्चीवर बसूनच आपण करायच्या. ठीक आहे. माईक काढला तर माझ्या मते माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचेल. पहिली प्रॅक्टिस आहे जी वॉकिंग प्रॅक्टिस आहे. मी मगाशी म्हटलं तसं की त्याचा उपयोग बॅलन्स वाढण्यासाठी आणि सतर्कता किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पहिली वॉकिंग प्रॅक्टिस मी करून दाखवते. नेहमी आपण समोरच्या दिशेने चालतो, मी आडवं चालणार. हां, माझे दोन्ही हात कमरेवर असतील, नजर समोर असेल, एका पॉईंटवर नजर स्थिर असेल. मी आडवं चालणार आहे म्हणजे माझा उजवा पाय उजवीकडे जाणार आहे, त्याच्या जवळ डावा. उजवा उजवीकडे, जवळ डावा. उजवा उजवीकडे, जवळ डावा. ही बेसिक मुवमेंट झाली. याच्यामध्ये मी चॅलेंज वाढवताना मी आता डाव्या बाजूला चालत येणार आहे तेव्हा उजवा पाय मी पुढून स्विंग करून टाकणार. उजवा पाय पुढून स्विंग करून डाव्या पायाच्या पलीकडे, त्याच्या जवळ उजवा. पुढून स्विंग, त्याच्या जवळ उजवा. पुढून स्विंग, त्याच्या जवळ उजवा. तसंच मी परत जाताना मागून स्विंग करणार आहे. दुसरा पाय जो आहे अजून चॅलेंज वाढलं. आता पुढून स्विंग होणारी, जेवढा पाय पुढून गोल फिरतो तेवढाच मागून फिरेल असं नाही. तर तो मला अवेअरनेस हवा आहे की माझा पुढून जास्त फिरतोय पण मागून कमी जातोय. हे असणं, याची जाणीव असणं आणि मग त्याच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवणार. सो पुढे जेव्हा मी आता परत येणार आहे तेव्हा उजवा पाय पुढून, तोच पाय मागून, असं आपण त्याचं चॅलेंज वाढवत असतो. पुढून स्विंग केला, मागून स्विंग केला. मग याच्यामध्ये या स्विंग मुवमेंट बरोबरही मी अपोजिट हँड मुवमेंट करू शकते, बोथ हँड मुवमेंट करू शकते. सो या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं लक्ष तिथे असणं फार गरजेचं आहे. तर अपोजिट हँड मुवमेंट किंवा ज्या काही हाताच्या हालचाली आहेत त्या आपण तशा पद्धतीने करू शकतो. पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कोऑर्डिनेशन ॲक्टिव्हिटी, जी आपण मगाशी मी म्हटलं की कोऑर्डिनेशनमध्ये मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमधला समन्वय साधायला मदत होते. कारण माझा शरीराचा उजवा भाग, माझ्या मेंदूचा डावा भाग त्याच्याकडून कंट्रोल केला जातो. उजवी बाजू शरीराची डाव्या बाजूकडून कंट्रोल केली जाते. मग याच्यामध्ये मला काय करायचे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बसूनच करायचे. फक्त सगळ्यांनी पाय एकमेकांच्या समोर ठेवायचे, पायांमध्ये थोडंसं अंतर असेल. माझे आत्ता पहिल्या स्टेपला दोन्ही हात कमरेवर आहेत. पहिली स्टेप जी आहे ती मी फक्त उजवी टाच वर उचलणार आहे, मग डावी टाच वर उचलणार. ही पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती त्याला म्हणायचं सिम्पल. राईट, लेफ्ट, उजवी टाच वर, डावी टाच वर. आता मी याच्याबरोबर हात हलवणार आहे. मी कसे हात हलवणार आहे? उजव्या पायाबरोबर उजवा हात समोर. हां, सेम साइड राईट, सेम साइड अशा अर्थी उजवा पाय उजवा हात. सेम साइड राईट, सेम साइड लेफ्ट. म्हणजे डावी टाच वर आहे, डावा हात समोर आहे. टाच वर उचलते, हात समोर नेते, मी हात वर नेत नाही. ओके. सो ह्या दोन याच्यामध्ये हाताची ॲक्शन आणि पायाच्या ॲक्शनमध्ये आपण फरक करतो. आता जी तिसरी ॲक्शन आहे ती अपोजिट हँड आहे. म्हणजे उजवा पाय डावा हात, उजवा पाय डावा हात, उजवा पाय डावा पाय उजवा हात. आता ह्या ॲक्शनचा मी एक राऊंड करणार आहे. तो कसा करणार आहे? सिंपल राईट, सिंपल लेफ्ट, मग सेम साइड राईट, उजवी टाच उजवा हात, सेम साइड लेफ्ट, डावी टाच डावा हात. परत एक राऊंड सिंपल असेल, सिंपल राईट, सिंपल लेफ्ट, मग उजवा पाय डावा हात, अपोजिट राईट, उजवा पाय डावा हात, अपोजिट लेफ्ट. ओके. आता सलग राऊंड्स करायचे न थांबता. सिंपल राईट, लेफ्ट, सेम राईट, लेफ्ट, सिंपल राईट, लेफ्ट, अपोजिट राईट, लेफ्ट, सिंपल राईट. सेकंड राऊंड स्टार्ट केला. लेफ्ट, सेम राईट, लेफ्ट, सिंपल राईट, लेफ्ट, अपोजिट राईट,
लेफ्ट सिंपल राइट, लेफ्ट सेम राइट, लेफ्ट सिंपल राइट, लेफ्ट अपोजिट राइट, लेफ्ट कंटिन्यू राइट, लेफ्ट. अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जी कोऑर्डिनेशन प्रॅक्टिस आहे ती उभं राहून म्हणजे मी उभं राहून केली आहे, तुम्ही बसून केली आहे. सो तुमच्या फिजिकल कंडिशनप्रमाणे आपण या ॲक्टिव्हिटीजमध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. खुर्चीवर बसून असतील, जमिनीवर बसून असेल, पाठीवर झोपून असेल, वेगवेगळ्या प्रकारची कोऑर्डिनेशन्स आपण याच्यामधून घेत असतो. मी जेव्हा उजव्या बाजूला खाली जाणार आहे तेव्हा माझ्या उजव्या हाताने, उजव्या तळव्यानी मी माझ्या मांडीला टॅप करणार आहे. बाकी आसनांची पोझिशन जी आहे ती सेम आहे. उजव्या मांडीला उजव्या हाताने टॅप करणार आहे. टॅप 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 टॅप. ओके, जो आपण मगाशी म्हटलं बोटांचा भाग तो शरीराला टच होतोय हा एक आहे. तो अवेअरनेस ठेवून आसन करणार आहोत. आसन जास्त वेळ होल्ड करू शकतो, हा त्याचा दुसरा फायदा. आता मी जेव्हा दुसऱ्या बाजूनी करणार आहे, उजवा हात वर आहे, डाव्या बाजूला खाली जाणार आहे, बॅक ऑफ द पामने टॅप करणार. बॅक ऑफ द पाम आणि टॅप 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 टॅप. परत सरळ. इथे एसिमेट्रिकल मुवमेंट करून आपण स्टिम्युलेशन दिलं. उजव्या हाताची ही बाजू होती आणि डाव्या हाताची ही बाजू शरीराला स्पर्श झाला. हां, सो या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काही आसनांमध्ये आपण सेम करायला सांगतो, काही आसनांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची मुवमेंट घेतो. मी किती वेळा टॅपिंग केलं टोटल कोणी सांगू शकेल मला? 5 वेळा. 5 हे 6 वेळा झालं होतं आणि हे 5 वेळा केलं. ओके, सो जो आपण म्हणतो की मला अवेअरनेस वाढवणं, सो अशा म्हणजे आम्ही जेव्हा क्लास घेतो तेव्हा आम्ही अशा प्रकारचे काही प्रश्न विचारतो की खरंच आहात ना तुम्ही तिथे, का मी टॅपिंग करताना कुठेतरी मनाने फिरून आलोय का आपण, असं होतं. ओके, सो पुढचा जो भाग आहे टाळ्यांची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये पण 4 ॲक्शन्स आहेत. हां, पहिली ॲक्शन आहे माझ्याबरोबर सगळ्यांनी मी सांगते मग आपण करूया. पहिली ॲक्शन टॅप क्लॅप टॅप. एक ॲक्शन आहे पण त्याच्यामध्ये 3 ॲक्शन्स. आलं लक्षात? पहिली ॲक्शन टॅप क्लॅप टॅप. परत एकदा पहिली टॅप क्लॅप टॅप. दुसरी ॲक्शन टॅप क्लॅप क्लॅप टॅप. दुसऱ्या ॲक्शनमध्ये एक मुवमेंट वाढली आहे पण जी दुसरी आहे तीच आपण रिपीट केली. हां, दुसरी ॲक्शन टॅप क्लॅप क्लॅप टॅप टॅप क्लॅप क्लॅप टॅप. तिसरी ॲक्शन टॅप क्लॅप. मग हा हात इथेच राहणार, उजवा हात मांडीवर टॅप होणार, राईट क्लॅप लेफ्ट क्लॅप बोथ. हां, तिसरी ॲक्शन आहे, करूया. टॅप क्लॅप राईट क्लॅप लेफ्ट क्लॅप बोथ. छोटासा बदल केला, लक्षात आलं. चौथी ॲक्शन टॅप क्लॅप मग क्रॉस राईट किंवा अपोजिट राईट. उजवा हात डावी मांडी क्लॅप, डावा हात उजवी मांडी क्लॅप, दोन्ही हात अपोजिट मांडी. ही आहे चौथी ॲक्शन. परत एकदा करूया चौथी. टॅप क्लॅप अपोजिट राईट क्लॅप अपोजिट लेफ्ट क्लॅप बोथ. परत एकदा चौथी ॲक्शन टॅप क्लॅप अपोजिट राईट क्लॅप अपोजिट लेफ्ट क्लॅप बोथ क्रॉस. ओके, आता 4 ॲक्शनचा एक राऊंड आहे. पहिली ॲक्शन, हां, जास्तीत जास्त लक्ष ठेवून करायला लागणार आहे. चुकलं तरी चालेल, नाही आलं तरी चालेल, एखादी ॲक्शन मिस झाली तरी चालेल, पण हसून करूया. कारण जेव्हा चुकणार त्याचा जो ताण येणार तो मेंदूला योग्य नाही. त्यामुळे चुकलं तरी चालेल, प्रॅक्टिसनी ह्या गोष्टी जमतात, पण छान हसून करूया. हां, कदाचित माझंही चुकू शकतं, माहिती नाही मला. ओके, पहिली ॲक्शन टॅप क्लॅप टॅप. दुसरी टॅप क्लॅप क्लॅप टॅप. तिसरी टॅप क्लॅप राईट क्लॅप लेफ्ट क्लॅप बोथ. चौथी टॅप क्लॅप क्रॉस क्लॅप क्रॉस क्लॅप बोथ क्रॉस. ओके, जमलं ना सगळ्यांना? मग चलो सेकंड राऊंड. टॅप क्लॅप टॅप. दुसरी टॅप क्लॅप क्लॅप टॅप. तिसरी टॅप क्लॅप राईट क्लॅप लेफ्ट क्लॅप बोथ. चौथी क्रॉस क्रॉस क्लॅप लेफ्ट क्लॅप. आता सलग.
न ब्रेक घेता 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. मी आता सांगणार नाहीये, तुम्ही लक्षात ठेवून करायचं. म्हणजे मी करणार आहे पण मी क्लॅप टॅप असं काही म्हणणार नाही, कारण मी म्हणते आणि मी करते आणि मग तुम्ही माझ्या दोन्हीकडे माझी ऍक्शन आणि माझी सूचना असं दोन्ही तुम्ही ऑब्झर्व करत असता. सो आता तुम्ही फक्त ऑब्झर्व करून करायचं. चल पहिली ऍक्शन टॅप क्लॅप टॅप 2 3 4 1 2 3 4. जमतंय? बरोबर. तुम्हाला इतकं फास्ट नाही जमणार कारण तुम्ही हा फर्स्ट टाइम करताय. सो तुमच्यासाठी आत्ता हे न्यू लर्निंग आहे. तुमच्यासाठी आत्ता न्यू लर्निंग आहे. जेव्हा अजून आपण 2 सेशन्स करू 3 सेशन्स करू तेव्हा ही गोष्ट, किंवा मी अजून एकदा करताना 5 ते 6 वेळा आपण केलो तर कदाचित तुम्ही घरी जाऊन ती ऍक्टिव्हिटी तेवढ्याच तुम्ही करू शकता. सो हा एक न्यू लर्निंगचा भाग आहे. याच्यामध्ये करताना मजा आली असेल सगळ्यांना असं मला वाटतंय, कारण थोडीशी लहान मुलांसारखी ऍक्टिव्हिटी आहे की नाही असं वाटतं. सो आपण थोडंसं आपल्या एजमधून बाहेर पडतो, तेही मेंदूसाठी स्टिम्युलेशन आहे. आणि मी म्हटलं तसं की अगदी बेसिक छोटासा चेंज असलेली ऍक्टिव्हिटी पण मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची. बोटांची प्रॅक्टिस जी आहे, एसिमेट्रिकल मुवमेंट आपण करणार आहोत. मला सगळ्यांनी उजव्या हाताची 2 बोटं दाखवायची, ही 2 पहिली, आणि डाव्या हाताची शेवटची 3 एका वेळेला. उजव्या हाताची 2 डाव्या हाताची 3. आता चेंज करायचे, हात खाली घ्यायचे, उजव्या हाताची 3 डाव्या हाताची 2. ठीक आहे. आता असंच ठेवणार आहोत हात. चेंज चेंज चेंज. बोटांकडे बघून केलं तरी चालेल. हां, चेंज 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 चेंज. सावकाश करा. चेंज सावकाश करा. चेंज 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 चेंज. बोटांकडे बघून अजून थोडं सोपं होतं सुरुवातीला. चेंज 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 एका वेळेला. चेंज 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 चेंज. जमतंय? काही जणांना लगेच जमलं असेल, काही जणांना काही वेळ लागू शकतो. ही एसिमेट्रिकल हालचाल केली. उजव्या हाताची 2 डाव्या हाताची 3 बोटं आणि आपण चेंज करत होतो. छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे पण स्टिम्युलेशन जास्त. मॅडम मी सांगू ऍक्टिव्हिटी अजून माझी. सॉरी, अशाच प्रकारची एक ऍक्टिव्हिटी हां. सांगते. डाव्या हाताने टाटा करायचा, उजव्या हाताने हे करायचा. किंवा ते हे पण करतात ना. बऱ्याच आहेत ऍक्टिव्हिटीज आणि आजकाल याचा अवेअरनेस पण खूप आहे. सो तुम्हाला सोशल मीडियावर वगैरे पण दिसतील. पण मुद्दा म्हणजे त्याच्या मागचं सायन्स किंवा त्याच्या मागचं शास्त्र लक्षात आल्यावर हां, तर तुम्ही अजून त्या पद्धतीने त्या करू शकता किंवा तुम्ही डिझाईन पण करू शकता. ओके, पुढचा जो भाग आहे अजून एक 5 मिनिटं चालेल ना. जे मी मगाशी म्हटलं होतं की मेडिटेशन जे वेगळं आहे ते आपण करूया आणि थांबूया. ठीक आहे. याच्यामध्ये रायटिंग ऍक्टिव्हिटी पण एक असते. जर सगळे इंटरेस्टेड असतील आणि सगळ्यांना चालणार असेल तर आपण नंतर घेऊया. किंवा मी नुसती सांगून तुम्ही करणार असाल तर, म्हणजे विदाऊट पेन विदाऊट पेपर तुमचं बोट वापरून तुमच्या बॉडी पार्टवर. सो एक क्विक करूया आणि मग मेडिटेशनचा भाग घेऊया. सगळ्यांनी डाव्या हाताच्या इंडेक्स फिंगरने, म्हणजे डावा हात म्हणजे मला म्हणायचे नॉन डॉमिनंट हँड. जर कोणी डावा हात रेग्युलर वापरत असेल तर त्यांनी उजव्या हाताने, बाकी जे रेग्युलर उजवा हात वापरतात त्यांनी डाव्या हाताने तुमच्या मांडीवर रिव्हर्स ऑर्डरमध्ये लेटर्स लिहायचे Z to A. नॉन डॉमिनंट हँडनी Z to A मांडीवर 1 2 3 4 खालपर्यंत लिहत आणा. परत वर जा. डाव्या हाताने लिहायचं म्हणजे नॉन डॉमिनंट हँडनी. लक्षात आलं? किंवा हवेत लिहिली तरी चालेल. हे आपण पेननी घेतो. मी आत्ता फक्त पेपर पेन न देता क्विक तुम्हाला याच्यावर लिहायला सांगते. जमतंय? रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचे. हे झालं टेक्निक. माझ्याकडे सेम इन्फॉर्मेशन आहे A to Z. सॉरी, लक्षात राहत नाही म्हणजे ते चालना आहे ना मेंदूला की मला लक्षात ठेवून लिहायचं.
सो अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आपण घेत असतो. याच्यामध्ये बोथ हँड रायटिंग पण एक येतं. आता दोन्ही हातांनी ए काढायचं, दोन्ही हातांनी ए, एक ए असा आणि एक ए असा नाही, दोन्ही सेम. माझे दोन्ही बोट सेम साईडनी फिरतात. हां, बी सी अशा पद्धतीच्या. म्हणजे हे जेव्हा ॲक्च्युअल पेन घेऊन आपण करतो ना तेव्हा तो अवेअरनेस पण आपला असतो की माझं ही ग्रीप जी आहे नॉन डॉमिनंट हँडची ग्रीप किंवा त्याचं प्रेशर कमी आहे, याचं प्रेशर जास्त आहे. ही ॲक्टिव्हिटी पण करून करून आमच्या मेंबर्समध्ये अख्खं डाव्या हाताने चांगल्या प्रेशरने म्हणजे पूर्ण एक पेज लोक लिहू शकतात. सो त्याचा फायदा नक्की म्हणजे प्रॅक्टिसनी त्याचा फायदा होतो. आता जो शेवटचा भाग आहे तो मेडिटेशनचा भाग आहे. आपण याच स्थितीमध्ये मेडिटेशन करून घेणार आहोत. कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचे, दोन्ही पावलांमध्ये अंतर ठेवायचे, दोन्ही हातांचे तळवे मांडीला स्पर्श करून ठेवायचे, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, हनुवटी जमिनीला समांतर ठेवायचे. संपूर्ण शरीर शिथिल असल्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोळे बंद असतील. पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंतचं संपूर्ण शरीर ताणरहित असल्याची जाणीव घ्यायची. हळूहळू आपलं लक्ष श्वासाकडे घेऊन जायचंय. प्रत्येक घेतला जाणारा आणि सोडला जाणारा श्वास ऑब्झर्व करायचा. श्वासाकडे लक्ष दिल्यावर श्वासाची गती आपोआप मंद झाल्याचं जाणवतं. त्याबरोबर मनातल्या विचारांची गती कमी होते. मनातल्या विचारांचा गोंधळ कमी होतो. मन शांत, स्वस्थ, हलकं होतं. याचा अनुभव घ्यायचा आहे. शरीर मनाच्या या शांत अवस्थेमध्ये आपण डोळ्यासमोर काही दृश्य आणणार आहोत. शरीर मनाच्या या शांत अवस्थेमध्ये अशी कल्पना करायची की आपण एका सुंदर बागेतून फेरफटका मारतोय. सकाळची वेळ आहे. सुगंध वाऱ्याबरोबर सगळीकडे दरवळलाय. त्याचा अनुभव आपण घेतोय. गुलाबाच्या फुलांचा मंद सुवास आपण आपल्या नाकानी अनुभवतोय. असंच चालत चालत पुढे जाताना आपल्या आवडत्या रंगाच्या गुलाबाच्या झाडापाशी आपण काही क्षण थांबतोय. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या गुलकंदाची चव आपल्या जिभेवर येतेय. त्याचा अनुभव घेतोय. हा अनुभव घेत घेत आपण परत पुढे चालत चालत जातोय. हातांचे तळवे एकमेकांना चोळतोय. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवतोय आणि सावकाश हाताच्या उंजळीत डोळे उघडून दोन्ही हात चेहऱ्यावरून खाली आणतोय. थँक्यू. सगळ्यांना कदाचित या पाचही अशा पद्धतीने मेडिटेशनमध्ये सुद्धा युजली मेडिटेशन हा भाग मन शांत करण्याचा असतो. आपण इथे काही दृश्य डोळ्यासमोर आणून आपल्या मेंदूला अजून ॲक्टिव्ह ठेवणं, मेंदूच्या मेमरीसारख्या कार्याला अजून ॲक्टिव्ह ठेवणं, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपण या न्यूरोध्यानामधून करत असतो. सो ओव्हरऑल अशा प्रकारचा न्यूरोयोगा जो प्रत्येक न्यूरोयोगामधली प्रत्येक ॲक्शन किंवा प्रत्येक कृती किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही मेंदूच्या सेंटर्सना स्टिम्युलेशन देण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेली असते. आणि जेव्हा इतका मेंदू सक्षम, इतका अलर्ट, इतका अवेअर जेव्हा ठेवतो तेव्हा ॲटोमॅटिकच त्याची एजिंग प्रोसेस जी आहे ती तितकीच स्ट्रॉंग होण्याकडे कल असतो. थँक्यू सगळ्यांना. तुम्ही हा विषय थोडासा नवीन आहे, थोडासा वेगळा आहे. त्याचं जे शास्त्र आहे ते आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यातूनही कोणाला काही शंका असेल तर ती विचारली माझ्या लेवलला मी त्याचं उत्तर देऊ शकेन. मला नाही उत्तर देता आलं तर मी माझ्या सिनियर्सना विचारून नक्की तुमच्यापर्यंत ते उत्तर पोहोचेल. थँक्यू. न्यूरो करायचं आहे तुम्हाला आता म्हणतात. प्राणायाम, नॉर्मल प्राणायाम जसा आपण करतो ना तसाच हा प्राणायाम म्हणजे प्राणायामाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत तेच आपण याच्यामध्ये घेतो. विलोम प्राणायाम माहीत असेल सगळ्यांना.
विलोम इन्हलेशन आणि विलोम एक्झलेशन हा एक वेगळा प्रकार असतो, तो आम्ही याच्यामध्ये घेतो. ट्रँग्युलर ब्रीदिंग म्हणून एक घेतलं जातं, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आणि आपलं फोकस जो आहे तो आपल्या भ्रूमध्याशी ठेवून श्वास सोडायचा. सो या 2 नाकपुड्यातून येणारा श्वास तो अशा पद्धतीने वर येतो, म्हणून त्याला ट्रँग्युलर ब्रीदिंग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये परत अजून कॉन्सन्ट्रेशन वाढणारा प्राणायाम हा आहे. जो नॉर्मल जे प्राणायामाचे प्रकार आहेत तेच याच्यामध्ये घेतले जातात. हे न्यूरो मेडिटेशन मध्ये एक ऍडिशन सुचवू का तुम्हाला उपयोगी? हां हां. स्टमक ब्रीदिंग हा जो प्रकार आहे, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग जे म्हणतो ते. हां हां. तो जर केला तर ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो सर. पण थर्ड लोब जो आपला आहे तो युजली उघडत नाही. लहान मुलांचा उघडतो, पण त्यांचे तुम्ही पाहिलं तर पोट त्यांचं असं श्वासाबरोबर हलत असतं. तर ते एक ऍडिशन तुम्ही ध्यानामध्ये म्हणताय का प्राणायामामध्ये म्हणताय? न्यूरो मेडिटेशन ध्यानामध्ये. अच्छा, ध्यानामध्ये असं करायचं असं म्हणतात. ओके ओके, जाणीव. हे जे ॲब्डॉमिनल ब्रीदिंग हे प्रकार जे आहेत म्हणजे कम्प्लीट योगिक श्वसन, ज्याच्यामध्ये पोट फुगवून छाती फुगवून खांदे वर घेऊन श्वास घेणं, हे कम्प्लीट योगिक श्वसन म्हणून घेतो. आणि पार्शल ब्रीदिंगमध्ये 3 भाग घेतो आम्ही त्याचे, की पोट फुगवून श्वास घ्या, छाती फुगवून श्वास घ्या आणि फक्त खांद्याचा वरचा भाग, कारण इथे पण जे काही लंग्सचा जो भाग आहे तो ओपन होण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण खांदे वर करून रोल करून मागे घेऊन श्वास सोडतो. हे पार्शल ब्रीदिंग हा भाग आम्ही घेतो. फक्त तुम्ही म्हणताय तसं ध्यानामध्ये आम्ही कधी घेतलं नव्हतं. ध्यानामध्ये प्राणायाम करून पाहण्यासाठी नक्की विचार करू त्याचा. तुम्ही मगाशी पार्किन्सन रिलेटेड जो अनुभव सांगितला की हां. त्यांना त्याचा उपयोग झाला वगैरे, हो. तसंच विस्मरणाबाबत अल्झायमर बाबत तुम्हाला काय अनुभव आला? अल्झायमरचे आमच्याकडे जे पेशंट होते ते थोडीशी ॲडव्हान्स लेवलची स्टेज होती त्यांची. सो ॲडव्हान्स लेवलला काय होतं, आम्ही जेव्हा ॲक्टिव्हिटी घेतो ना तेवढा वेळ त्यांचा म्हणजे तेवढा वेळ त्यांना त्याचा फायदा होतो, त्याच्यानंतर नाही होत. पण जर इनिशियल स्टेज असेल, अगदी सुरुवात आहे, तर त्या स्टेजमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. फायदा म्हणजे परत मी मगाशी म्हटलं तसं क्युअर नाही, पण प्रोसेस प्रोलॉंग म्हणजे तो जो पिरियड आहे तो प्रोलॉंग होऊ शकतो इनिशियल स्टेजला, अल्झायमर आणि डिमेन्शियाच्या केसमध्ये. स्टेज ओळखायची कशी मॅडम की आता सुरुवात झालेली आहे? ते हां, म्हणजे ते ॲक्च्युली आम्ही डॉक्टर नाही, सो ह्या गोष्टी हे म्हणजे हेच आहे हे आम्ही सांगू शकत नाही. पण साधारण तुमच्या लक्षात आल्यावर किंवा असं होतंय, मग तुमचं तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतं की आज मला एकदा झालं, मग उद्या 2 वेळा विस्मरण झालंय का, मग मला आठवड्याचे 6च्या 6 दिवस झालंय का, मग मी कोणती गोष्ट विसरतोय, हे तुमचं तुम्ही ऑब्झर्व करून किंवा घरच्यांनी तुम्ही डॉक्टरांकडे जाणं केव्हाही जास्त योग्य होतं. त्याच्या काही टेस्ट असतात? हां, आता ते डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्हाला कळतील. म्हणजे त्याच्या मेमरी अँगलनी काही टेस्ट असतात आणि काही MRI सारख्या टेस्ट असतात. दोन्ही प्रकार असतात त्याच्यामध्ये. आमचे जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन आहेत, आता झूमवर असतात आमचे. आणि वर्कशॉप जानेवारीमध्ये आम्ही म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही प्लॅन करणार आहोत. सो साधारण 8 किंवा 10 जानेवारीपासून असू शकेल ते. आणि ते साधारण 12 सेशन 10 किंवा 12 सेशनचं वर्कशॉप. आत्तापर्यंतची वर्कशॉप जी आहेत ती सगळी ऑनलाईन घेतलेली आहेत. पण तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल आणि तुमच्या माहितीत कुठे जागा असेल तर ऑफलाईन घेण्याचा आपण विचार करू शकतो.